विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण रेशो अँड प्रपोर्शन. चॅप्टर 11 6 मॅथमॅटिक्स, रेशो अँड प्रपोर्शन, गुणोत्तर आणि प्रमाण पाहूयात लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण रेशो अँड प्रपोर्शन. यालाच मराठीमध्ये रेशो म्हणजे गुणोत्तर आणि प्रपोर्शन म्हणजे प्रमाण असं संबोधलं जातं. तर या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेशो अँड प्रपोर्शन याची संकल्पना समजून घेणार आहोत. तर गुणोत्तर म्हणजे काय आणि प्रमाण म्हणजे काय. तर पहा, रेशोचा जर आपण विचार केला तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. प्रमाणाची व्यवहारातील उदाहरणे म्हणजेच एक्झाम्पल्स ऑफ प्रपोर्शन इन आवर डेली लाईफ. तर पहा, प्रमाणाची जी काही वेगवेगळी उदाहरणं आहेत यामध्ये व्यवहारामध्ये कोणती उदाहरणं आहेत हे आपण समजून घेऊयात. सपोज दॅट टू बॉयज राम अँड श्याम. राम हॅव 20 rupees and श्याम हॅव 10 rupees. म्हणजेच राम आणि श्याम अशी दोन मुलं आहेत. समजा रामकडे 20 रुपये आहेत आणि श्यामकडे 10 रुपये आहेत. तर या उदाहरणामध्ये पाहता 20 रुपये आणि 10 रुपये यांचा जर विचार आपण केला तर अगदी सहज आपल्या लक्षात येईल की रामकडे श्यामच्या दुप्पट रक्कम आहे, तर श्यामकडे रामच्या निम्मी रक्कम आहे. मीन्स राम हॅव डबल अमाउंट दॅन श्याम अँड श्याम हॅव हाफ अमाउंट दॅन राम. तर पहा, दोन्ही उदाहरणामध्ये आपल्या लक्षात येईल की आपण या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, रामकडे श्यामच्या दुप्पट रक्कम आहे आणि श्यामकडे रामच्या निम्पट म्हणजेच हाफ रक्कम आहे. हे आपल्या लक्षात येईल, डबल अँड हाफ. तर या ठिकाणी एकच रक्कम असताना सुद्धा 20 रुपीज अँड 10 रुपीज या ठिकाणी आपण वेगवेगळी दोन वाक्य वापरलेली आहेत. हॅव टू मिनिंगफुल सेंटेन्स. सो फॉर इन प्रपोर्शन वी कॅन से ॲज राम अँड श्याम. राम अमाउंट 20 rupees and Sham amount 10 rupees. So is divided by 10 ones are 10, 10 twos are 20, 2 upon 1, and it's known as 2:1. 2:1 means Ram amount and Sham have their amount in ratio 2:1. यालाच मराठीमध्ये 2:1 असं म्हणतात. 2:1 आणि इंग्रजीमध्ये याला आपण 2:1 असं म्हणतो. तर या पद्धतीनं जे गुणोत्तर आपण लिहिलं जातं यालाच आपण प्रमाण असं म्हणतो किंवा प्रमाणामध्ये लिहिणे या पद्धतीनं आपल्याला सांगता येतं. याची जर आपल्याला वेगवेगळी उदाहरणं पाहिजे असतील तर आपण या ठिकाणी आणखी एक उदाहरण घेऊया डेली लाईफमध्ये. सपोज in the given chart here, number of pen and rupees. Suppose one pen 10 rupees, 4 pen 40 rupees, 2 pen 20 rupees, 5 pen 50 rupees. Here the all पेन्स आर गिवन अँड इट्स प्राइस. म्हणजे आपण जर विचार केला, एक पेनची किंमत 10 रुपये आहे, 4 पेनची किंमत 40 रुपये, 2 पेनची किंमत 20 रुपये, 5 पेनची किंमत 50 रुपये. तर यांचा जो रेशो असतो, जसं की आपण 1/10 लिहिलं तर याचा रेशो आहे 1:10. त्याच पद्धतीनं 4/40 जर लिहिलं तर 4 1 4, 4 10 20 अँड हिअर 1:10 मीन्स द पेन नंबर ऑफ पेन्स and its price
ॲज 1:10 रेशो, म्हणजे पेन आणि पेनची किंमत यांचा जो रेशो आहे तो 1:10 आहे, हे आपल्या लक्षात येईल. म्हणजेच अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण हे पाहू शकतो. तर गुणोत्तर, यालाच आपण गुणोत्तर असं सुद्धा म्हणतो किंवा रेशो असं म्हणतो. तर गुणोत्तरासंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घेऊयात. सम इम्पॉर्टंट पॉइंट्स अबाउट रेशो. सम इम्पॉर्टंट पॉइंट्स अबाउट रेशो. तर रेशो संबंधी काही महत्त्वाचे पॉइंट्स आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. तर पहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपल्याला रेशो काढायचा असतो, जसे की आपल्याला गुणोत्तर काढायचं, समजा फॉर एक्झाम्पल 2 kg अँड 500 ग्रॅम यांचा आपल्याला रेशो काढायचा आहे, किंवा म्हणजे गुणोत्तर फाइंड आउट करायचं आहे. फाइंड रेशो, किंवा यालाच मराठीमध्ये गुणोत्तर काढणे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपल्याला रेशो काढायचं असतं किंवा गुणोत्तर काढायचं असतं, द मेन इम्पॉर्टंट पॉइंट इज द गिवन कंपोनंट हॅव डिफरंट युनिट्स. म्हणजे या ठिकाणी याचं जे एकक आहे ते kg आहे आणि या ठिकाणी ग्राम आहे. तर हे सुरुवातीला आपल्याला सेम करून घ्यावं लागेल. दोन्ही सेम असणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सांगता येतं, when finding the ratio of two quantities of the same kind, their measures must be in the same unit. तर लक्षात ठेवा, their measures must be in same unit. म्हणजेच याला आपण असं म्हणू शकतो की मापनाची जी एकक आहेत, मापनांची एकके समान असावीत. म्हणजे एकक हे समान असली पाहिजेत. तर या ठिकाणी एकक समान जर केली तर पहा, 2 kg मीन्स 2000 ग्रॅम अँड 500 ग्रॅम. तर या ठिकाणी आता 2000 ग्रॅम आणि 500 ग्रॅम दोन्हीची एकक समान झालेली आहेत आणि यांचं गुणोत्तर काढण्याची अतिशय सोपी पद्धत म्हणजे 2000 डिवायडेड 500. सो 20 कॅन्सल, 5 1 चा 5, 5 4 चा 20 अँड इट्स बिकम 4/1 मीन्स 4:1. 4/1 म्हणजे 4:1. याचं वाचन करायचं 4:1. तर या पद्धतीने आपण गुणोत्तर काढू शकतात. तर इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला गुणोत्तर फाइंड आउट करता येतं. यानंतर पाहूया आपण सराव संच प्रॅक्टिस सेट 28 मधील काही महत्त्वाचे प्रश्न. तर प्रॅक्टिस सेट 28 सराव संच 28 यामधील पहिला प्रश्न आहे, खालील प्रत्येक उदाहरणात पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढा. म्हणजेच गुणोत्तर काढायचं आहे. इन ईच एक्झाम्पल फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट नंबर टू द सेकंड. तर या ठिकाणी पहिला जो नंबर दिलेला आहे आपणास, याचं आपण सोल्युशन पाहूया. 24 and 56. तर हे लिहित असताना आपण 24/56 लिहूयात. याला 8 न डिव्हिजन जातं, 4 न डिव्हिजन जातं. तुम्हाला जो पाडा येतो तो पाडा लिहू शकता. जसं की 8 3 चा 24 अँड 8 7 चा 56. सो इट्स बिकम 3/7 अँड हेन्स इट्स रेशो 3:7. Then next 63/49. So 63 and 49 its ratio 63/49. 7 7 चा 49 and 7 9 चा 63. So it's become 9/7 and ratio 9:7. तर पहा किती सिंपल, अगदी सहज सोप्या पद्धतीने आपल्याला हे रेशो फाइंड आउट करता येतात. यानंतर थर्ड वन 52 and 65. सो इट्स रेशो 52/65. 13 4 चा अँड 13 5 चा. सो इट्स बिकम 4/5. सो इट्स रेशो 4:5. सेम वे द नेक्स्ट क्वेश्चन
84 and 60, so its ratio as 84 and 60, 84 upon 60, त्याला कोणत्या टेबलने भाग जातो ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर या ठिकाणी 12च्या टेबलमध्ये आहे 12 पंचे 60, 12 सत्ती 84, म्हणजे 7/5, 7/5. Then next 35 and 65, so 35 upon 65, 5 7 चा 35, 5 1 चा 5, 1 remains, 5 3 चा 15, so it's become 7 upon 13 and ratio 7:13. यानंतर next question 121 and 99, so 121 upon 99, 11 9 चा 99 and 11 1 चा 11 remains 1, 11 1 चा 11, so it's 11 upon 9 is equal to 11's 9, म्हणजेच 11's 9. तर या पद्धतीने अगदी काही सेकंदामध्ये तुम्हाला हे रेशो फाइंड आउट करता येतात, सोडवता येतात. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड. तर या ठिकाणी पहिला आहे 25 बीड्स अँड 40 बीड्स, म्हणजेच 25 मणी आणि 40 मणी. तर याचा जर रेशो काढायचा असेल 25 अँड 40, 25 अपॉन 40, 5 5 चा 25, 5 8 चा 40, 8 अपॉन 5 मीन्स 5 8, 5 8. त्यानंतर जे दुसरं उदाहरण आहे ते आहे 40 रुपये आणि 120 रुपये. तर पहा 40 रुपये आणि 120 रुपयाचा जर विचार केला आपण 40/120, 0 0 कटलं, 4 1 4, 4 त्रिकोण 12, म्हणजेच 1/3, म्हणजेच 1/3. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन 15 मिनिट अँड 1 आवर. तर या ठिकाणी पहा जे दिलेली माहिती आहे 15 मिनिट and 1 hour means 60 minute, so 15 upon 60, 15 1 चा 15, 15 4 चा 60, so 1 upon 4 means 1/4. Then next 30 liter and 24 liters, so its ratio 30 upon 24, 6 5 चा 30, 6 4 चा 24, 5 upon 4 means 5/4, 5/4. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 99 kg and 44,000 gram, so 99 kg means 99,000 gram and 44,000 gram. So its ratio 99,000 upon 44,000, 30 30 cancel, 11 4 चा 44, 11 9 चा 99 means 9 upon 4 and hence its ratio 9 upon 9's 4, 9's 4. The next question 1 liter means 1000 milliliter and 250 milliliter, so its ratio 1000 upon 250. तर हे सर्वात महत्त्वाचं आहे की यांचे जे युनिट्स आहेत ते सेम करून घ्या. युनिट सेम केलं तरच आपल्याला हा रेशो फाइंड आउट करता येतो. 0 0 कॅन्सल, 25 1 चा 25, 25 4 चा 100, सो 4 upon 1, 4/1, 4/1. Then next 60 पैसा अँड 1 रुपीज, सो 60 पैसे अँड 1 रुपीज म्हणजेच 100 पैसे, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. तर 60 upon 100, 0 0 कॅन्सल, 2 5 चा 10, 2 3 चा 6, so 3 upon 5 is equal to 3/5. And one another important point, the ratio don't have any sign or don't have any unit, म्हणजे जे गुणोत्तर येतं याला कोणतंही एकक नसतं किंवा एकक द्यायचं नाही. नेक्स्ट
750 gram and 1/2 kg means 500 gram. So its ratio 750 upon 500, 0 0 cancel, 25 2 चा 25 3 चा 75, so 3 upon 2 is equal to 3:2, 3:2. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 125 सेंटीमीटर अँड 1 मीटर. 125 सेंटीमीटर अँड 1 मीटर मीन्स 100 सेंटीमीटर. तर याचं जर गुणोत्तर काढलं तर 125/100. याला तुम्ही डायरेक्ट सुरुवातीला 5 न पण भागू शकता, जसं की 5 2 10, 0 0, 5 2 10, 2 उरले, 5 5 25. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 25 आणि 20 दिसतं. याला 5 न भाग जाईल, 5 चौक 20, 5 5 25, 5/4 मीन्स इस रेशो 5:4, 5:4. तर या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतात. यानंतर पाहूया आपण थर्ड क्वेश्चन. द थर्ड क्वेश्चन इज रीमा हॅज 24 नोटबुक अँड 18 बुक्स. फाइंड द रेशो ऑफ नोटबुक्स टू बुक्स. त्या ठिकाणी रीमा हॅव 24 नोटबुक म्हणजे रीमाकडे 24 वह्या आहेत अँड 18 बुक्स. तर याचा जर आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा असेल 24/18, 6 3 चा 6 4 चा, सो इट्स 4/3 इज इक्वल टू 4:3. तर या पद्धतीने अगदी सहज आणि सोप्या ह्याच्यामध्ये तुम्ही हे सर्व रेशो फाइंड आउट करू शकतात. देन नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. 30 क्रिकेट प्लेयर अँड 20 खो-खो प्लेयर आर ट्रेनिंग ऑन अ फील्ड. व्हॉट इज द रेशो ऑफ क्रिकेट प्लेयर टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर. म्हणजे एका मैदानावर क्रिकेटचे 30 खेळाडू आहेत, 30 खेळाडू, आणि खो खो 20 खेळाडू. तर या ठिकाणी एकूण खेळाडू जर आपण पाहिले टोटल, एकूण खेळाडू या ठिकाणी 30 + 20 इज इक्वल टू 50. तर आपल्याला जो रेशो विचारलेला आहे तो रेशो आहे क्रिकेट प्लेयर टू टोटल प्लेयर्स. सो इट्स रेशो क्रिकेट प्लेयर 30, टोटल प्लेयर 50, 0 0 cancel and it's become 3/5. mean its ratio, त्याचं जे गुणोत्तर आहे 3:5, 3:5. देन नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. Snehal has a red ribbon that is 80 centimeter long and the blue ribbon 2.2 meter long. What is the ratio of length of the red ribbon to that of blue ribbon. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे स्नेहलकडे 80 सेंटीमीटरची एक रिबीन आहे. मीन्स स्नेहल हॅव रेड ribbon is equal to 80 centimeter and blue is equal to 2.2 meter. So it's 80 centimeter. First of all make the unit same and here 220 centimeter and then its ratio of red रिबन म्हणजे लाल रिबीन अँड ब्ल्यू रिबन इज इक्वल टू 80/220, 0 0 कॅन्सल, सो डिवायडेड बाय 2, 2 1 चा 2, 2 1 चा 2, 2 4 चा 8 अँड इट्स बिकम 4/11 अँड हेन्स रेशो. तर त्यांचं जे गुणोत्तर आहे ते आहे 4:11. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. शुभम्स एज टुडे इज 12 years and his father is 42 years.
शुभम्स मदर एज यंगर दॅन हिज फादर बाय 6 years. फाइंड द फॉलोइंग रेशो. म्हणजे शुभमचे आजचे वय 12 वर्ष आहे, शुभमच्या वडिलाचे वय 42 वर्ष आहे, शुभमची आई त्यांच्या वडिलापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे, तर खालील गुणोत्तर शोधा. म्हणजे आपण असं लिहू शकतो, शुभम एज इज इक्वल टू 12 years. शुभम फादर एज म्हणजे त्यांच्या जे वडिलांचं एज आहे ते आहे 42 years. देन शुभम्स मदर एज is equal to less than 6 means 36 years. And then find the ratio. First, ratio of Shubham age to his mother's today age. तर पहा, पहिल्या याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे शुभम एज टू मदर एज. सो इट्स रेशो 12/36. 12 चा 1, 12 3 चा 36. सो 1:3 means 1:3. Then second, ratio of Shubham's mother age to his father age. त्यानंतर सेकंड आहे रेशो ऑफ मदर एज टू फादर एज. म्हणजे शुभमच्या आईची त्याच्या वडिलाच्या वयाशी गुणोत्तर, तर 36/42. 6 चा 36, 6 7 चा 42, 6/7 and hence ratio 6:7. Then third one, the ratio of Shubham age to his father age when Shubham was 10 years old. तर पहा, today's शुभम एज म्हणजे आजचं जे शुभमचं एज आहे ते 12 years आहे. फादर एज 42 years when शुभम वॉज 10 years. म्हणजे जेव्हा शुभम 10 वर्षाचा असेल तेव्हा त्याचे फादर किती वर्षाचे असतील. फादर एज इज इक्वल टू 40 years. and then its ratio 10/40, 0 cancel, so it's become 1/4 and hence ratio 1:4 म्हणजे 1:4. तर या पद्धतीनं सर्व प्रकारचे प्रश्न आपण अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवून घेतलेले आहेत. यानंतर आपण नेक्स्ट पार्ट पाहूया, द युनिटरी मेथड म्हणजेच एकमान पद्धत. द युनिटरी मेथड, एकमान पद्धत. तर एकमान पद्धत म्हणजे काय आहे हे आपण फाइंड आउट करूयात, समजून घेऊयात. तर एकमान पद्धत किंवा युनिटरी मेथड म्हणजे टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1 अँड देन मोर ऑर मल्टिपल. म्हणजे समजा 20 रुपीज पेन आहेत, 20 रुपीज ह्या 4 पेन्स, म्हणजे व्हॅल्यू ऑफ 4 पेन्स इज इक्वल टू 20 रुपीज. देन व्हॅल्यू ऑफ 1 पेन म्हणजे एका पेनची किंमत किती असेल, मग 1 पेन इज इक्वल टू 5 रुपीज. आणि जर आपल्याला आता 7 पेनची किंमत काढायची असेल, 7 पेन व्हॅल्यू, देन 5 × 7 इज इक्वल टू 35 रुपीज. मीन्स अनेकावरून म्हणजे 4 वरून आपण एकाची काढली आणि एकावरून पुन्हा 7ची काढली. म्हणजे फर्स्ट फाइंड द युनिटरी म्हणजेच एकाची किंमत फाइंड आउट करणे आणि एकाच्या किमतीवरून अनेकाच्या किमती फाइंड आउट करणे, यालाच युनिटरी मेथड असं म्हणतात किंवा एकमान पद्धत असं म्हटलं जातं. तर यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 29 मध्ये महत्त्वाचे प्रश्न सोडवून घ्यायचे आहेत. तर पाहूया प्रॅक्टिस सेट 29.
सराव संच 29 आणि यामधील महत्त्वाचे प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, इफ 20 मीटर ऑफ क्लॉथ कॉस्ट इज 3600, फाइंड द कॉस्ट ऑफ 16 मीटर क्लॉथ. So look at here, the information is given 20 meter cloth RES 3600. So first find the 1 meter cloth. So 1 meter cloth is equal to 3600 divided 20. म्हणजे याला 20 न भागायचे आहे आपणास आणि 20 न भागल्यानंतर आपल्याला 1 मीटरची किंमत मिळेल. तर पहा 0 0 कट होईल, बे एक बे, बे एक बे, एक उरले, 82 16 आणि हे 0. आणि तुम्हाला जर हा भागाकार येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकतात. असा जर भागाकार येत नसेल तर या पद्धतीने भागाकार करून घ्या. म्हणजे या ठिकाणी काय होईल पहा, 20 एक 20 म्हणजे हा 20चा भाग बसला. तर या ठिकाणी हे 6 1, पुन्हा हे 60, त्यानंतर 20 8 160, पुन्हा या ठिकाणी 0, पुन्हा हे 0 घेऊयात, पुन्हा 0 0चं डिव्हिजन म्हणजे 0. म्हणजे तुम्हाला जर हा भागाकार येत नसेल तर या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. मीन्स 1 मीटर क्लॉथ इज इक्वल टू RES 180 रुपीज. देन 60 मीटर क्लॉथ इज इक्वल टू 180 इंटू 60, म्हणजे जे 1 मीटरची किंमत आलेली आहे त्याला आपण 60 ने मल्टिप्लाय करूयात. तर या ठिकाणी जर हा गुणाकार केला तर हे 0 ॲज इट इज. 16 गुणिले 8 हा गुणाकार करून घ्या. 16 85, 16 सप्क 96, 16 8 16 7 12 दर्श 16 8 28ची, म्हणजे या ठिकाणी 8 येईल. पुन्हा कॅरी 12 राहतील, 16 1 16 आणि 12 28. मीन्स द कॉस्ट ऑफ 16 मीटर क्लॉथ 2880 रुपीज. तर या ठिकाणी युनिटरी मेथडचा वापर केलेला आहे. एकमान पद्धत म्हणजे 20 मीटरवरून आपण 1 मीटरची किंमत काढली आणि 1 मीटरवरून पुन्हा 16 मीटरची किंमत काढली. तर सुरुवातीला आपल्याला डिव्हिजन करावं लागतं या ठिकाणी, म्हणजेच भागाकार करावा लागतो, आणि या ठिकाणी मल्टिपल करावं लागतं म्हणजे गुणाकार. तर या पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवायची आहेत. यानंतर पाहूया आपण सेकंड क्वेश्चन. द सेकंड क्वेश्चन इज, फाइंड द कॉस्ट ऑफ 8 kg ऑफ राईस इफ द कॉस्ट ऑफ 10 kg राईस इज 325 रुपीज. सो द गिवन इन्फॉर्मेशन, म्हणजे आपल्याला 10 किलो तांदळाची किंमत काढायची आहे आणि आपल्याला 8 किलो तांदळाची किंमत दिलेली आहे. 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर 10 kg ची दिलेली आहे. 10 kg बरोबर 325 रुपीज. 325 रुपीज आहे. यावरून आपण 1 किलोची काढून घेऊयात. 1 kg कॉस्ट इज इक्वल टू 350/10, 25/10. तर 10 न डिवाइड करणं म्हणजे आपण डायरेक्ट असं लिहू शकतो 32.5 रुपीज 1 kg राईस. म्हणजे 1 किलो तांदळाची किंमत 32.25 म्हणजे 32 रुपये 50 पैसे या पद्धतीने येईल. तर आपल्याला आता 8 kg ची जर काढायची असेल, 8 kg इज इक्वल टू 32/5 इंटू 8. तर हे मल्टिप्लिकेशन करून घेऊयात आपण. 8 5 चा 40, कॅरी 4, 8 2 चा 69, 4 20, कॅरी 20 0, so carry 2, 8 3 are 24 and 4 26, and here the point, so 260 rupees price of 8 kg rice. म्हणजे 8 किलो तांदळाची किंमत येईल 260 रुपये. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3, if the 14 chair cost 5992, how much will have to paid for 12 chair? So 14 chair cost is equal to 5992. 14 खुर्च्यांची किंमत आहे 5992 रुपये. तर सुरुवातीला आपण 1 चेअरची कॉस्ट काढूयात. 1 चेअर कॉस्ट इज इक्वल टू 5992/14. तर याला आपण 14 न भागायचं आहे.
5992ला जर 14 भाग दिला तर पहा किती येतं. 14 1 14, 14 2 28, 14 चोक 56, रिमेन्स 3 0, टेक 9. त्यानंतर 14 1 14, 14 2 28, 1 1 अँड द नेक्स्ट 2. 14 8 112, 0 0 0 means its division become 428 rupees. 428 रुपये एका चेअरची किंमत आलेली आहे. 1 चेअर कॉस्ट. तर आपल्याला आता 12 चेअरची किंमत पाहिजे, म्हणजे 12 खुर्चीची किंमत पाहिजे. 12 चेअर कॉस्ट इज इक्वल टू 428 इंटू 12. तर 12 8 96ला 6, हातच्याले 9, 12 2 24, 24 आणि 9 33ला 3, हातचे 3, 12 चोक 48 आणि 3 51, मीन्स 5136 रुपीज कॉस्ट फॉर 12 चेअर. 12 खुर्चीची किंमत येते 5136. तरी हा गुणाकार तुम्ही स्वतः एकदा चेक करा. देन क्वेश्चन नंबर 4. The weight of 13 boxes is 6 kg. Find the weight of 1018 boxes such boxes. म्हणजे 30 बॉक्सची किंमत किती आहे? 30 बॉक्सचं वजन आहे 6 किलो. तर आता 30 न 6 किलोला भागत असताना याला जर आपण 6000 ग्रॅम लिहिलं तर अगदी सोपं जाईल. तर एक बॉक्सची किंमत, एक बॉक्सचं जे वजन आहे, एक बॉक्सचं वजन 6000 भागिले 30 करूयात. 0 0 कट होईल. 3 1 3, 3 2 6, 200 ग्रॅम. एक बॉक्सचं वजन. तर हे सर्व उदाहरणे याच पद्धतीने सोडवायची आहेत. सुरुवातीला आपल्याला एकाची किंमत काढावी लागते, म्हणून याला एकमान पद्धत असं म्हणतात. आणि यानंतर आपल्याला 1000 म्हणजे 1080 बॉक्सचं वजन काढायचं आहे. तर या ठिकाणी 1080 गुणिले 200 करूयात. तर हा गुणाकार करत असताना हे 1 0 आणि हे 2 0 म्हणजे हे 3 0 लिहून ठेवूयात आपण. 1 2 3. त्यानंतर 2 न 8 ला गुणा 2 8 16 ला 6 चली 1 2 0 1 आणि 2 2 4 म्हणजे 2,16,000 ग्रॅम. आणि याला जर आपण किलोमध्ये करायचं असेल 2,16,000 डिवायडेड 1000 करूयात. म्हणजे हे किलोमध्ये होईल. 30 30 कॅन्सल अँड 216 kg म्हणजे 216 किलो हे त्याचं वजन असेल. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. अ कार ट्रॅव्हलिंग अ युनिफॉर्म स्पीड covers a distance 165 km in 3 hours. At that same speed, how long will it take to cover a distance of 330 km and how far will the travel in 8 hours? तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे एक कार 3 तासामध्ये 165 किलोमीटर अंतर जाते. तर 330 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागतील आणि 8 तासामध्ये कार किती अंतर कापेल? तर पहा, दिलेल्या माहितीनुसार in 3 hours 165 किलोमीटर. सो इन 1 hour जर काढायचं असेल आपणास तर 165 अपॉन 3 करावं लागेल. 3 1 चा 3, 3 5 चा 15, रिमेन्स 1, 3 5 चा 15. सो 1 hour कार कव्हर्ड 50 किलोमीटर. म्हणजेच एका तासामध्ये 55 किलोमीटर जाते हे आपल्या लक्षात आलेलं आहे. तर आपल्याला किती काढायचे पहा. तर आपल्याला हे शोधायचं आहे की 330 किलोमीटरला किती तास लागतील. तर या ठिकाणी हाऊ मेनी तास काढायचे असेल तर 330 अपॉन 55 करूयात. तर 11 5 चा 55, 11 3 चा 33 अँड 0 ॲज इट इज. 5 1 चा 5, 5 6 चा 30. सो 6 hours. म्हणजे जे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे टू कव्हर 330 किलोमीटर
6 hour रिक्वायर्ड, म्हणजे 330 किलोमीटर जाण्यासाठी 6 तास इतका वेळ लागेल. अँड द सेकंड, इन 8 hour हाऊ मेनी किलोमीटर गॉज, सो इट इक्वल टू 55 into 8, 5 8 5चा 40, 0 कॅरी 4, 8 5चा 40 and 4 44 किलोमीटर, म्हणजे 8 तासामध्ये 440 किलोमीटर अंतर जाईल किंवा कव्हर करेल. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. 3 एकर शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरला 12 लिटर डिझेल लागते, तर 19 एकर शेतीची मशागत करण्यासाठी किती लिटर डिझेल लागेल? तर पहा, 3 एकर साठी जे डिझेल लागलेलं आहे ते 12 लिटर. तर आपण सुरुवातीला 1 एकर साठी काढूयात. 1 एकरला 12/3 करूयात. 3 एक 3, 3 चोक 12 म्हणजे 4 लिटर तेल लागेल. तर आपल्याला आता 19 एकर साठी काढायचं आहे. 19 एकर, तर 19 गुणिले 4, 19 चोक 76 लिटर तेल लागेल. टोटल डिझेल 76 लिटर डिझेल लागेल. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 इज, at a sugar factory 5376 kg of sugar can be obtained from 48 ton of sugar cum. If Savitabai has grown 50 ton of sugar cane, how much sugar will be yield? तर पहा, या ठिकाणी 48 टन ऊसापासून 5376 किलो साखर मिळते. सविताबाईच्या शेतामध्ये तयार झालेला ऊस 50 टन आहे, तर ऊसापासून किती साखर मिळेल? तर पहा, 48 टन साखरेपासून 5376 किलो साखर मिळते. तर या ठिकाणी 1 टनाचा जर विचार केला, 1 टन, तर 3576 भागिले 48 करावं लागेल. तर या ठिकाणी 4 न भाग देऊयात आपण. 4 एक 4, 4 दोन्ही 8. या ठिकाणी 4 त्रिकोण 4 8 32, 3 उरले 37 होईल. 4 नंबर 36, त्यानंतर 1 उरेल 16 होईल आणि 4 चौक 16. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी 4 न भाग जाऊ शकतो किंवा 12 ने भाग जाऊ शकतो. तर डायरेक्ट 12 ने भाग देऊयात. 12 एक 12, तर या ठिकाणी 12 एक 12, 12 पंचे 60, 12 सकून 72, 12 सत्ती 84. तर या ठिकाणी 7चा भाग बसलेला आहे. यानंतर 5 उरेल, हे होईल 54. तर या ठिकाणी पुन्हा 54 झाल्यानंतर 12 चोक 48, पुन्हा 6 उरले 12 पंचे 60, मीन्स 1 टन. एका टनापासून 74.5 किलो साखर निघते आपल्याला. एका टनापासून 74.5 किलो. आणि या पद्धतीने जर भागाकार तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट उभा भागाकार पण करू शकतात या पद्धतीनं. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 आहे, एका साखर कारखान्यामध्ये 48 टन ऊसापासून 5376 किलो साखर मिळते. सविताबाईच्या शेतामध्ये तयार झालेला ऊस 50 टन आहे, तर त्या ऊसापासून किती साखर होईल? मीन्स ॲट अ शुगर फॅक्टरी 5376 kg ऑफ शुगर कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम 48 टन ऑफ शुगर केन. इफ सविताताई हॅज ग्रॉन 50 टन ऑफ शुगर केन, हाऊ मच शुगर विल बी येल्ड? तर पहा, 48 टन यापासून जी साखर मिळते ती आहे
5376 किलो. तर 1 टनापासून सुरुवातीला काढावं लागेल. 1 टन काढायचं असलं तर 5376 भागिले 48 करूयात. तर आपण या ठिकाणी 4 न भाग देऊयात. सुरुवातीला 4 1 4, 4 2 8. या ठिकाणी पहा 4 1 4, 1 उरलं 13 होईल, 4 त्रिकोण 12, 1 उरलं 17 होईल, 4 चौक 16, पुन्हा 1 उरेल, 4 चौक 16. त्यानंतर डायरेक्ट 12 न भाग देऊ शकतो आपण. या ठिकाणी पहा 12 1 12, 12 1 12 या ठिकाणी लिहितोय आपण. 1 उरलं 14 होईल, 12 1 12, पुन्हा 2 उरतात 24 होईल, 12 2 24. म्हणजेच 1 टनापासून 112 किलो साखर मिळते. 1 टन ऊस आणि त्यापासून 112 किलो. तर आपल्याकडे 50 टन ऊस आहे. 50 टन करण्यासाठी 112 गुणिले 50 हा गुणाकार करूयात. तर 0 जशाला तसं, 5 2 10 0 ह्याच्यानी 1, 5 1 5 आणि 1 6, 5 1 5. म्हणजे टोटल 5600 किलो साखर मिळेल. देन नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. In an orchard there are 128 mango trees in 8 rows. If all the rows have an equal number of trees, how many trees would be there in 13 rows? म्हणजे एका आमराईमध्ये 8 रांगेमध्ये 8 rows मध्ये 128 tree. Then find the 1 rows tree. So is equal to 128 upon 8. तर 8 न भागूयात. 8 1 8, 8 1 8, 4 उरले, 8 संग 48. मीन्स इन 1 row 16 tree. So find the total 13 rows. So 13, 16 into 13. 13 संग 78 ला 8 ह्याच्यानी 7, 13 1 13 आणि 7 20. म्हणजे 208 ट्रीज इन 30 rows. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन अँड द लास्ट क्वेश्चन फ्रॉम द प्रॅक्टिस सेट 29. एका शेततळ्यामध्ये 1,20,000 लिटर पाणी साठते. ते शेततळे तयार करण्यासाठी 18,000 रुपये खर्च येतो. तर 4,80,000 लिटर पाणी साठवणारी अशी किती शेततळी तयार होतील व त्यासाठी किती रुपये खर्च येईल? तर पहा, एक शेततळे 1,20,000 लिटर पाणी आहे. तर आपल्याला आता किती शेततळ्यामध्ये 4,80,000 लिटर पाणी असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्याला ह्याची जर किंमत काढायची असेल तर एकामध्ये एवढं असेल तर एवढं येण्यासाठी किती लागेल? तर या ठिकाणी आपण 4,80,000 याला 1,20,000 ने डिवाइड करूयात. म्हणजे आपल्याला शेततळ्यांची संख्या मिळेल. शेततळ्याची संख्या, तर हे 30 कॅन्सल, 0 कॅन्सल, 12 1 12, 12 चौक 48. म्हणजे 4 तळे बांधावे लागतील किंवा 4 तळे करावे लागतील. तर आपण 4,80,000 लिटर पाणी साठवू शकतो. आणि याचा जो टोटल कॉस्ट आहे, टोटल कॉस्ट म्हणजे एकूण खर्च किती येतो 4 तळ्याला, तर 4 तळे गुणिले एका तळ्याचा खर्च आहे 18,000 रुपये. तर या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करूयात आपण. 18 चौक 72 आणि हे 3 शून्य म्हणजे 72,000 कॉस्ट फॉर टू स्टोर 4,80,000 लिटर वॉटर फॉर इन 4 पॉट्स. तर या पद्धतीने आपण सर्व पद्धतीची सोपी प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत सहज सोप्या भाषेमध्ये. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.